श्री स्वामी समर्थ. 17 ऑगस्ट हा दिवस खूपच शुभ आणि पवित्र आहे, कारण या दिवशी श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही शुभ दिवस एकाच दिवशी आले आहेत. भगवान महादेवांना श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, सेवा, नामस्मरण आणि रुद्राभिषेक याला विशेष महत्त्व आहे. अनेकांचा मनात प्रश्न असतो की घरी अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी, कोणत्या क्रमाने करावी, कोणत्या वस्तू शिवांना अर्पण कराव्या. म्हणून आज आपण संपूर्ण पूजा अगदी सोप्या शब्दात पाहणार आहोत. या दिवशी शक्य तेवढे लवकर उठावे, अंघोळ करावी, घर आणि देवघर स्वच्छ करावे, देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, उदबत्ती लावावी आणि सर्व देवांना नमस्कार करून भगवान शिवांचे ध्यान करावे. सर्व देवांना सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहे. महादेव भोळे आहेत, त्यांना मोठा थाटामाट लागत नाही, पण भक्तिभावाने केलेली छोटी सेवा देखील त्यांना खूप प्रिय असते. प्रत्येकाच्या घरात शिवलिंग असतोच. शिवलिंग असेल तर सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. शक्य असल्यास गंगाजलाने काही थेंब टाकून अर्पण करावे. त्यानंतर दूध अर्पण करावे आणि पुन्हा स्वच्छ पाणी वाहावे. आता पंचामृत तयार करावे. दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून पंचामृत बनवून भगवान शिवांना पंचामृत अभिषेक घालावा. एक एक करून सुद्धा अभिषेक घालू शकता. अभिषेक करताना सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पंचामृतानंतर पुन्हा स्वच्छ पाणी आणि शेवटी गंगाजलाने अभिषेक करावा. आता श्रावणातील पहिला सोमवारी केली जाणारी एक सुंदर सेवा करूया. एक मूठ स्वच्छ तांदूळ घ्यावे. दोन्ही हात धरून आपल्या मनातील इच्छा भगवान शिवांना सांगावी. त्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणावा. श्रद्धेने ती पहिली मूठ भगवान शिवांना अर्पण करावी. त्यानंतर भगवान शिवांना चंदन अर्पण करावे, भस्म अर्पण करावे. आता स्वच्छ बेलपत्र अर्पण करण्यास सुरुवात करावी. शक्य असल्यास 108 बेलपत्र अर्पण करावीत. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय, हर हर महादेव हा मंत्र म्हणावा. हा मंत्र एकदा म्हणावा. अशा प्रकारे 108 वेळा मंत्र जप होणार आणि 108 बेलपत्र अर्पण करण्याची ही सेवा पूर्ण होणार. बेलपत्र अर्पण केल्यानंतर शिवमूठ अर्पण करू शकता किंवा त्या पहिले सुद्धा करू शकता. यानंतर भगवान शिवांना आघाडा, धतुरा आणि शमीची पाने अर्पण करावीत. ही सर्व पाने महादेवांना अत्यंत प्रिय मानली जातात. त्यानंतर पांढरी फुले अर्पण करावी किंवा उपलब्ध असलेली आपल्याकडे जी कोणती फुले आहे ती भगवान शिवांना अर्पण करावी. पण या दिवशी पांढरी फुलं, धतुराची पांढरी फुले किंवा इतर कोणतीही पांढरी फुले शिवांना अर्पण करावी. ज्यांना नोकरी मिळत नसेल किंवा कामात अडथळे येत असतील त्यांनी एक स्वच्छ बेलपत्र घ्यावे. त्या बेलपत्रावर थोडासा मध लावावे. तिन्ही पानांना थोडे थोडे मध लावून ते हातात धरून ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणावा आणि त्यानंतर ते बेलपत्र भगवान शिवांना अर्पण करावे. यानंतर नैवेद्य म्हणून साखर, खडी, पेढा, खीर किंवा फळ अर्पण करावे आणि मनापासून प्रार्थना करावी. भगवान शिवासोबत माता पार्वतीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. माता पार्वतीला लाल रंगाचे फूल अर्पण करावे. ज्यांचे लग्न जुळत नसेल त्यांनी माता पार्वती समोर हात जोडून चांगला जीवनसाथी मिळण्यासाठी प्रार्थना करावी. ज्या पतीपत्नीला संतती प्राप्तीची इच्छा असेल त्यांनीही माता पार्वतीला लाल फूल अर्पण करून मनोभावे देवीला प्रार्थना करावी. आता या दिवशी नागपंचमीची पूजा करावी. नागपंचमी आहे तर नागपंचमीची घरात नागदेवतेचे चित्र किंवा चांदीचे अथवा पितळेचे नाग असतील तर त्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करावीत. नैवेद्य म्हणून लाह्या, फुटाणे, दूध, खीर किंवा गोड पदार्थ ठेवावा. त्यानंतर नागदेवतेचा नमस्कार करून भगवान शिवांसह त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर राहावी अशी प्रार्थना करावी. नागदेवतेचे चित्र नसल्यास शेंदूरने नाग काढावी आणि पूजा करावी. ज्यांच्या पत्रिकेत सर्पदोष असल्याचे सांगितले गेले आहे त्यांनी या दिवशी भक्तिभावाने भगवान शिवाचे नामस्मरण करावे आणि नागदेवतेची पूजा करावी. श्रावण सोमवार असल्यामुळे अनेक भक्त या दिवशी उपवास करतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी फळाहार करून उपवास करावा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी साधे सात्विक भोजन करावे. पण शक्यतो श्रावणाचा उपवास करावा. संध्याकाळी पुन्हा एकदा देवासमोर तुपाचा दिवा लावावा. भगवान शिवांना
बेलपत्र अर्पण करावे, नागदेवताला नमस्कार करावा, संपूर्ण कुटुंबाने मिळून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नागपंचमीची पूजा अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जातात. आपल्याकडल्या पद्धतीने करावी. सर्व पूजा पूर्ण झाल्यानंतर कापूर लावून भगवान शिवांना आणि माता पार्वतीची आरती करावी, कपूर आरती करावी आणि आरतीनंतर मनापासून प्रार्थना करावी. अशी श्रद्धेने ही संपूर्ण सेवा घरात केली तर घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते, मनाला शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि संपूर्ण कुटुंब एकत्र बसून महादेवाचे नामस्मरण करण्याचे पुण्य लाभते. जर तुमच्या घराजवळ शिव मंदिर असेल तर या दिवशी मंदिरात जाऊन दर्शन अवश्य घ्यावे. घरात सांगितलेले ही सर्व सेवा मंदिरात जाऊनही तुम्ही करू शकता. मंदिरात भगवान शिवांना पाणी अर्पण करावे, गंगाजल अर्पण करावे, पंचामृत अभिषेक करावा, बेलपत्र, आघाडा, धतुरा, शमी अर्पण करावे, माता पार्वतीला लाल फुले वाहावे, कपूर आरती करून काही वेळ शांत बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मंदिरामध्ये या दिवशी खूप गर्दी असतात, पण शक्य असेल तशी या दिवशी मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करावी. तसेच श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांचा अत्यंत प्रिय महिना आहे. तसेच या श्रावणी सोमवारी श्रद्धेने आणि भक्तिभावाने रुद्राभिषेक केल्यास महादेवांची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते. शिवपुराणामध्ये सांगितले जाते की भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा आहेत, पण रुद्र अभिषेक ही भगवान महादेवांची सर्वात प्रिय सेवा मानली जाते. श्रावणातील सोमवारी मनापासून केलेली ही सेवा जीवनातील अनेक अडचणी दूर करून मनाला शांती आणि समाधान देते असे मानले जाते. कितीही मोठे आजारपण असो तर या रुद्राभिषेक केल्याने नक्कीच जाते. रुद्राभिषेक करण्यासाठी आता शिवलिंगावर सर्वात आधी पाण्याचा अभिषेक करावा, त्यानंतर गंगाजल अर्पण करावे, दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे पंचामृत अर्पण करावे, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा, त्यानंतर उसाचा रस किंवा नारळाचे पाणी अर्पण करू शकता. शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ करावे. अभिषेक चालू असताना श्री रुद्राध्याय म्हणजे रुद्रपाठ म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते. जर गळती असेल तर लावून घ्यावे किंवा छोट्या चम्मचनी पाणीच्या शिवलिंगावरती घालत राहावे. ज्यांना संपूर्ण रुद्रपाठ म्हणता येत असेल त्यांनी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा अखंड जप करावा. रुद्रपाठ पूर्ण झाल्यानंतर चमक विभागाचे पठण करावे. रुद्र आणि चमक हे दोन्ही मिळून महादेवांची अत्यंत प्रिय वैदिक उपासना मानली जाते. शक्य असल्यास मंदिरात किंवा घरी रुद्रपाठ आणि चमक विभाग भक्तिभावाने लावून ऐकावा किंवा त्यासोबत म्हणावा. असे केल्याने संपूर्ण वातावरण शिवमय होते आणि मन एकाग्र होते. त्यानंतर महादेवांना बेलपत्र अर्पण करावे. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. त्यानंतर धोत्र्याची फुले, आकाची फुले, पांढरी फुले, भस्म, चंदन, अक्षदा अर्पण करावी. फळे अर्पण करावीत. नैवेद्य दाखवून महादेवांची आरती करावी. शक्य असल्यास ही संपूर्ण सेवा प्रदोष काळात करावी. प्रदोष काळ हा भगवान शिवांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि पवित्र काळ मानला जातो. या वेळेत केलेला रुद्राभिषेक, रुद्रपाठ, चमक विभागाचे पठण, शिवनाम जप आणि शिवपूजा विशेष फल देणारे मानले जाते. त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवारी प्रदोष काळात ही सेवा करण्याचा प्रयत्न अवश्य करा. या वेळेत महादेवांची कृपा लवकर प्राप्त होते अशी श्रद्धा आहे आणि भक्तिभावाने केलेली पूजा अधिक मंगल मानली जाते. शेवटी महादेवांना हात जोडून अशी प्रार्थना करावी की हे भोलेनाथ, आमच्या घरावर तुमची कृपा सदैव राहू दे. आमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करा. आम्हाला उत्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि सद्बुद्धी द्या. तुमच्या नामस्मरण करण्याची शक्ती आणि भक्ती आम्हाला सदैव मिळू दे. जर तुमच्या घराजवळ शिव मंदिर असेल तर या दिवशी मंदिरात जाऊनही रुद्र अभिषेक करू शकता. मंदिरात भगवान शिवांना पाणी, गंगाजल, पंचामृत अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत रुद्र अभिषेक घालू शकता. तर या श्रावणात शक्य तेवढ्या सेवा करा. हा श्रावण महिना प्रत्येकासाठी मंगलमय होऊ द्या. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.